आजची बातमी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात कृषी शेती प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। शेती प्रात्यक्षिकांपासून कंपन्यांच्या तंत्रज्ञानापर्यंत आणि जनावरांच्या प्रदर्शनापासून ते AI तंत्रज्ञानाच्या आधारे घेतलेली ऊस, केळीसह विविध पिकं ही या प्रदर्शनाचे आकर्षण आहे। तर आधुनिक अवजारं आणि मशिनरी त्याचबरोबर पीक प्रात्यक्षिकांबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता दिसून येते। कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पीक उत्पादनाच्या नव्या पद्धती आधुनिक तंत्र संशोधनामुळे शेतकऱ्यांना दुप्पट उत्पादन घेता येणार आहे आणि याविषयी शेतकरी माहिती जाणून घेत आहेत। ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी शेती शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। आपण बघतोय की या ऊसावर AI तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे। AI तंत्रज्ञान वापरल्यानंतर ऊस उत्पादनामध्ये साधारणतः 40 ते 50% उत्पादन वाढतंय आणि ते शेतकऱ्यांना हिताचं ठरतंय। हे AI तंत्रज्ञान काय असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर जाधव सर आहेत। मला सांगा, AI पहिला ऊस कशा पद्धतीने घेतला जात होता आता आणि AI तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा होतो? ओके, नमस्कार. आपण सुरुवातीला जी पारंपरिक शेती ऊसाची करतोय त्यामध्ये जे उत्पादन पाहिलं आपण तर फक्त ते 35 टनाचं आहे आणि ही महाराष्ट्राचं उत्पादन आहे। तुम्ही पाहू शकता सगळीकडे आपले रिपोर्ट्स आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतंय की माझं ऊसाचं उत्पादन वाढलं पाहिजे, उत्पादन खर्च वाढत चालला आहे आणि जर हे उत्पादन वाढवायचं असेल आणि उत्पादनात जे वाढलेल्या उत्पादनात मधून जर साखर उतारा चांगला मिळवायचा असेल तर AI ची खूप मोठी गरज आहे। AI हे एकमेव पर्याय आपल्या ऊस शेतीसाठी आता राहिलेला आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी याचा वापर केलेला आहे। आपण हे समजून घेऊया की नक्की AI काय आहे। तुम्ही बघू शकता ऊसाची संख्या, पेऱ्याचं अंतर, एकूण प्रत्येक बेटामध्ये कशा प्रकारे आपण व्यवस्थापन केलेलं आहे। म्हणजे अगदी 6 फुटाचं 2 ओळीतलं अंतर, 2 रोपातलं अंतर 1.5 फूट आणि एका बेटामध्ये साधारणतः 8 ते 10 फुटवे हे आपण एकत्रित नियंत्रित केलेले आहेत। म्हणजेच AI मुळे ऊसाची संख्या आपल्याला नियंत्रित मिळाली। एका एकरामध्ये 40,000 ऊसाची संख्या आपल्याला नियंत्रित मिळणार आहे। एक ऊस आपला साधारणतः जवळजवळ 4 ते 5 किलोचा जर आपण गृहीत धरला तर एका एकरात आपल्याला 150 टनाहून अधिक उत्पादन हे AI मुळे निघू शकतं। शेतकऱ्यांना याचा जर उपयोग करायचा असेल तर किती शेतकऱ्यांना एकरी किती खर्च येतो? शेतकऱ्यांना याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आता आपल्याकडे जो साधारणतः जो खर्च आपण सांगतोय आणि जो आपण सगळ्या तंत्रज्ञानाचा खर्च एकत्रित केला तर आपल्या असं लक्षात आलंय की 25,000 रुपये प्रति हेक्टरी म्हणजे एकराला साधारणतः 10,000 रुपये खर्च अपेक्षित आहे। मग पण याच्यामध्ये आपण असं म्हणतोय की जर मला AI करायचंय तर मला त्या गावातले त्या 5 किलोमीटरच्या अंतरातले साधारणतः 25 शेतकरी एकत्रित करायचे आणि 25 शेतकरी एकत्रित केल्यानंतर माझा AI सहभागचा जो खर्च असेल तो 25,000 रुपये असेल। जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती।